महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला, या लबाड सरकारनं सत्तेवर येताना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। या सरकारनं असंही आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला हमीभाव आम्ही देऊ, शेतकऱ्यांना जी खतं खरेदी केलेली आहेत त्याच्यावरती जो GST आकारलेला आहे त्याचा परतावा अनुदानाच्या रूपानं शेतकऱ्यांना पुन्हा करू। त्या लबाड सरकारनं असंही म्हटलं होतं की लाडके बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी आम्ही त्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ। त्याचाही विसर या सरकारला पडलेला आहे। हे सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी 45,000 पानंद रस्ते बांधणार होतं, त्या पानंद रस्त्याचा विसर या सरकारला पडलेला आहे। आणि म्हणून हे लबाडांचं सरकार आहे। या लबाडांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते पाळू शकले नाहीत। आणि म्हणून क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली आम्ही आज शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी किनवटच्या उपविभागीय कार्यालयावरती काढलेला। पुढचं बोल काय राहणार? या आंदोलनातून सरकारला जाग आलं नाही, शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केला नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही। अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घडेल, याची नोंद या सरकारनं घ्यावी।